नमस्कार मित्रांनो, हे आहे टायमिंग चेन. बरेच जण तुम्हाला सांगतील की टायमिंग चेन बदलायला पाहिजे, पण मी काय म्हणतोय तुम्हाला, टायमिंग चेन का बदलायला पाहिजे ह्याच्या मागचं तुम्हाला कारण पाहिजे. तुम्हाला जर कारण माहिती असेल तर तुम्ही नक्की ते काम करचाल. लक्षात घ्या मित्रांनो, टायमिंग चेनचं काम काय असतं माहिती आहे का? त्याच्या नावातच लिहिलेलं आहे टायमिंग चेन. म्हणजे वर जी वाल असते, म्हणजे पिस्टनवरती वाल असते की इनलेट वाल, एक्झॉस्ट वाल आणि डिझेल सोडणं, ह्याचं टायमिंग ही टायमिंग चेन सांगत असते. म्हणजे इनलेट वाल कधी ओपन व्हायला पाहिजे, एक्झॉस्ट वाल कधी ओपन व्हायला पाहिजे, कधी क्लोज व्हायला पाहिजे, हे सगळं ही टायमिंग चेन सांगत असते मित्रांनो. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की टायमिंग चेन नाही बदलली तर काय प्रॉब्लेम येतो. क्रँकशाफ्ट असतो ना, क्रँकशाफ्टला कनेक्टेड असते तुमची टायमिंग चेन, आणि टायमिंग चेन वरती डायरेक्ट कॅमशाफ्टला कनेक्ट असते. क्रँक आणि कॅमशाफ्टमध्ये ही कनेक्टिंग असते मित्रांनो पूर्ण टायमिंग चेन. मग टायमिंग चेन जर लूज पडली ना मित्रांनो, त्या ठिकाणी काय होतं, तुमचा जी वॉल आहे ना, म्हणजे आत डिझेल सोडण्याचा जी वॉल आहे, तो वाल आहे ती लेट ओपन होतो किंवा अगोदर ओपन होतो, कारण की ही टायमिंग चेन लूज पडलेली असते. त्यामुळे कंपनी R&D केलेली असते आणि प्रत्येकी 1,00,000 ते 1,20,000 तुम्हाला टायमिंग चेन बदलायला सांगत असते कंपनी. लक्षात घ्या. मग टायमिंग चेन नाही बदलली तर काय होईल, तुमच्या गाडीचं जे वाल आहेत ना, लवकर ओपन होणार किंवा नंतर ओपन होणार. त्यामुळं तुमची गाडी लेट चालू होणं, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की 1,00,000 किलोमीटर झाली तर गाडीचा आवाज वाढला आहे, पिकअप घेत नाही जसं पाहिजे तसं, किंवा नॉकिंग आहे गाडी, ॲव्हरेज पडत नाही, ह्या सगळ्या गोष्टी टायमिंग चेनमुळे होतात. कारण की त्या टायमिंगला त्या गाडीचा वॉलच ओपन होत नाही किंवा डिझेल सोडलं जात नाही. तुमची जर डिझेल गाडी असेल तर टायमिंग चेन प्रत्येकी 1,00,000 ते 1,20,000 चेंज करायचे. आणि टायमिंग चेंज करत असताना वॉटर पंप पण नक्की त्यासोबत चेंज करायचा आहे. 2,00,000 ते 2,20,000 तुम्हाला पेट्रोल गाडीचा टायमिंग चेंज करायचं.